नमस्कार, मी मनश्री. मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला निघालो आम्ही. यांच्या गप्पा काही संपत नाहीत. मी थकली आता. मी बसले एका जागी. हे सगळं सामान ठेवलेत आणि परत शेंगा बघायला गेलेत काकीच्या बांधाला सोल्याच्या. ह्याचं तर चालूच आहे नुसता पाठीमागून. चल ये जा त्याचं चालूच आहे. आमच्या सोबत आलंय ते काकीचंच आहे माझ्या. आणि जाम थकले मी आता. आणि वाजलेत किती आता, 1 मिनिट, 6ला 5 मिनटं कमी आहेत. मम्मी बोलवत होती मला तिकडे ये म्हणून. मी नाही म्हटलं, मी बसते. सवय नाही आहे त्याच्यामुळे अजिबात होत नाही. येताना उतरती होती, आता जाताना चढाव आहे. पूर्ण गाववरती टेकावर आहे आणि खाली शेती आहे. आणि आता चढावानं जायचं आहे तर मला टेन्शन आलं आहे. पाय जाम दुखालेत. म्हणजे माहिती नाही, कालपासून थोडीशी कणकण आहे. म्हणजे आमची यात्रा झाल्यापासून थोडीशी कणकण वाटते मला. काल तर अक्षरशः इतकं डोकं दुखत होतं आणि इतका त्रास झाला मला. पूर्ण हातपाय एकदम असे पेन होत होते. आणि मी टॅबलेट खाल्ली, त्याच्यानं थोडं बरं वाटलं आहे. आणि आता मी चालत एवढं आले, परत मला थोडंसं हलकेसे माझे पाय दुखत आहेत आणि डोकंसुद्धा दुखत आहे थोडंफार. चला बघू आता कधी येतात या. पक्ष्यांचा किलबिलाट आणि असं वातावरण. आणि आता हवेमध्ये गारठा सुटला आहे. खूप थंडी वाजते आता. फक्त 6 वाजायला आले, तर 6 पण वाजले नाहीत आणि एकदम अशी थंडी वाढली. आता गारठा खूप जाणवतो आहे. आणि मी इतके वेळी स्वेटर वगैरे काही एक आणलेलं नाही. म्हटलं 1 दिवसासाठी कशाला स्वेटर वगैरे आणायचं म्हणून आणलेलं नाही आहे. आणि इथे आहे माझं पण स्वेटर वगैरे इथे आहे. गावी ठेवलं आहे मी. हे बघा पक्षी दिसत आहेत की नाही माहिती नाही. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे इथून पुढचे मी जे काही व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. सो त्यासाठी प्लीज नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ऑलचं जे बटन आहे घंटीचं, तिथे प्रेस करा. म्हणजे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भरपूर थंडी वाजते आता. बघू आता मम्मी तीन कधी येतात. पुढे आहेत, ह्या इथे आहेत. मी आता पूजा काकू त्या दोन आता वाजलेत 6:15. ह्यांचं काय संपे ना अजून पण. या भाजीच्या भेंड्या घ्यायलेत, आमटीच्या. छान होते त्याची आमटी. तर काकी माझी घ्यायले. आणि इथं माकडं पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे मला भीती वाटते. मी पुढे आले चालत. एकटी त्या तिकडे थांबलेत, लांब आहेत एकदम. आणि मी आली पुढे चालत, कारण ह्यांना सवय आहे फास्ट चालून, पटापट चालतात. म्हटलं मी तेवढा रस्ता कवर करून घेते. आता निघाल्या मी बी त्या. आत्ता राहिलेत. चला निघतो आम्ही. चढाव लागलेला आहे आता गावाचा. आमचं गाव, आम्ही लहान असताना मी मामाच्या घरी होती, तर तिकडे असं आमच्या गावाची ओळख कशी माझ्या पप्पांच्या गावची, की डोंगरावर असलेलं गाव. कारण उंचावर आहे हे गाव, त्यासाठी. बापरे, मला आत्ताच पुरे झालं, पाय भरून आले. आणि पहिला रोड पण नव्हते गावाला यायला. असाच कच्चा रस्ता होता. आणि पावसाळ्यामध्ये इतका चिखल व्हायचा, एक पाय घातला की दुसरा पाय काढायचा. तो पाय आतमध्ये रोवून ठेवायचा, मग पहिला पाय काढून परत पुढे ठेवायचा. अशा कंडिशनमध्ये आम्ही जायचो गावाला. इथे ना झाडातनं असं सरसर आवाज येतोय. मला जाम भीती वाटते, साप वगैरे असेल म्हणून. दोन्ही साईडला भरपूर आवाज यायला आहे. इथं माकडं पण आहेत म्हणून भीती जास्त. माझ्यासमोर काही बायका चाललेत, पाठीमागून मम्मी वगैरे यायलेत, म्हणून मी बिंदास चालले. नाहीतर मला काही समजलं नसतं रस्ता वगैरे. लहान असताना शक्यतो इकडे येणं व्हायचं नाही आमचं, मेन म्हणजे रस्त्यांमुळे.
अजूनही इकडच्या साईडनं आम्ही आलो तर गाडी नाही आहे आमच्या गावापर्यंत. आमच्या बाजूचे जे गाव आहे त्या गावापर्यंत गाडी आहे. तिथून चालतच यायचं किंवा मग आपली जी पर्सनल काही असेल टू व्हीलर वगैरे तर. आणि इकडून आलो बेळगाववरून की डायरेक्ट गावामध्ये गाडी आहे. मला भरपूर दम लागला आता. चल तुम्हाला मी रस्ता दाखवते जायचा. मग अशी मी जे म्हणत होती की आमच्या गावाकडे जायचा, चिखलातून आम्ही यायचो लहान असताना, अशा पद्धतीची वाट होती ती. ह्याच्यापेक्षा पण भरपूर बेकार. इथे तर दगडं तरी आहेत, तिकडे फक्त चिखल असायचं. खूप दगड आहेत. आता अंधार होत आला आहे त्यामुळे क्लिअर दिसत नसेल. अक्षरशः मला इतका दम लागला की मला नीट बोलताही येत नाही, एवढा दम लागला आहे. आणि मम्मी ते अजून पाठी आहेत. माझं चाललं आहे पुढे चालायचं, तर मी पुढे जाऊन थोडं थांबणार आहे कारण मला नाही होणार आहे एकटीला जायला. मम्मीने तिकडून यायले चालत. इकडे हेमरस कंपनी आहे, इकडे चिकन फॅक्टरी आणि ही अशी वाट. आणि या वाटेवरून चालणार आहे आम्ही. माझी ग्रेशू वाट बघत असेल कारण तिला ह्या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे. स्पेशली मी कुठे बाहेर आलेली बोलत होती ती मी पण येते, पण आणलो नाही ते बरं झालं. चालली नसती ती, एवढं मलाच पुरे होते तर ती कुठून चालली असती. गावात एंट्री केल्या बॅक साईडला म्हणजे गावाच्या बॅक साईडला हे मंदिर आहे. गावामध्येच आहे पण बॅक साईडला आहे. ग्रामदैवत आहे आमचं ज्योतिबा मंदिर. आणि ह्या ज्या शेंगा आणल्या होत्या ह्या आता सोलायच्या आहेत. आणि ह्या काटेरी भेंड्या ज्याची आमटी खूप छान होती, माझ्या काकीच्या आहेत त्या. तर आता हे आम्ही सोलत बसलो आहे. चहा वगैरे घेतला आम्ही, त्याच्यानंतर सोलत बसलो सोले हे. आणि माझी ग्रेशू वगैरे ते जाम मस्ती करते. तर आता मस्त जेवणाचा बेत असणार आहे, सोल्याची भाजी भाकरी. असा होता आजचा दिवस. बाय.